चक्क 5:45 होतात आम्हाला वॉकला जायला. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला, काय म्हणत होता तुम्ही? आज कुठं जायचं? आज लेट उठलो आपण, त्यामुळे लेट झोपलो त्यामुळे लेट उठलो. ठीक आहे, चला पटकन एक 40 मिनिटं तरी वॉक करून येऊया, है ना? पहाटेच छान वाटतंय, असं एवढं छान नाही वाटत. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. प्रीतीशचं कॉलेजचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे आणि असे काही बरेचसे क्वेश्चन आहेत जे त्याच्या ट्युशन रिलेटेड किंवा येणाऱ्या जे काही करिअर आहे आपलं, की JEE करणार आहे की नीट करणार आहे, कोणते ट्युशन लावले आहेत, कॉलेज कोणतं घेणार आहे, बोर्ड कोणतं सिलेक्ट करणार आहे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आता मी तुम्हाला इथे देणार आहे. चला, मॉर्निंग वॉक करत करत बघूया आपण की कसं कसं असणार आहे इथून पुढचं प्रीतीशचं एज्युकेशन. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याला 10thला 97 मार्क्स पडले विदाऊट एनी ट्युशन त्याच्या सेल्फ स्टडीमुळे. ओके, बट मला इथे तुम्हाला हेही सांगायचं आहे की 9th आणि 10thला त्याने फाउंडेशन क्लासेस लावले होते. MC² नावाचे स्पाईन सिटीच्या इथे ते क्लासेस आहेत. मी असं नाही म्हणणार की ते खूप चांगल्या प्रकारचे क्लास आहेत, कारण सेकंड इयरला तो जास्त क्लासला गेलाच नाही. फर्स्ट इयर त्याने अगदी प्रामाणिकपणे केलं, चांगलं केलं आणि तेव्हाच त्याला गोडी लागली फिजिक्स आणि मॅथ्सची. तर हे क्लासेस आमच्या दृष्टीनं खरंच खूप टर्निंग पॉईंट ठरले, खूप महत्त्वाचे ठरले. आणि हे फाउंडेशन क्लासेस आम्ही स्वतःहून त्याला लावलेले नव्हते, तर त्याने होऊन लावले होते. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीकडून त्या क्लासेसबद्दल कळालं की फाउंडेशन क्लासेस लावायचे असतात वगैरे, असं काहीसं कळालं. मग जेव्हा आम्ही प्रीतीशी बोललो ना, तर तेव्हा या MC² क्लासला जाऊन आम्ही त्याची माहिती काढून घेऊन आलो. आणि आमचं असं काही नव्हतं की लावायचाच, पण त्याने नंतर आग्रह केला की नाही मम्मी आपण लावूया, नक्कीच या क्लासेसचा फायदा होईल. आणि झालासुद्धा, कारण त्याला फिजिक्स खूप आवडायला लागला आणि मॅथ्ससुद्धा. तर आता पुढे काय, फाउंडेशन तर झालं 9th आणि 10thचं. तर त्यानंतर त्याने स्वतःहूनच डिसाईड केलं होतं की मला बाकलीवालाच क्लासेस करायचे आहेत. आणि आमच्याच समोर राहणारा आमचा सार्थक दादा बाकलीवालाच होता. पण असं आमचं काही नव्हतं की तू तिथेच घे, पण हा बहादर असा आहे ना की आम्हाला तो डायरेक्ट डिसिजन्स देत असतो, तो विचारत नाही आम्हाला, तो सांगत असतो, त्याचं डन असतं सगळं. तर त्याने असं ठरवलं की नाही मला बाकलीवालाच करायचं आहे, केलं तर मी तेच क्लासेस करणार. बाकलीवालवाल्यांची पहिली एंट्रन्स टेस्ट जी डिसेंबरमध्ये झाली होती ती दिली होती प्रीतीशने, आणि त्यामध्ये त्याला चांगले मार्क्स पडले म्हणून 50,000चा डिस्काउंट मिळाला होता. आणि लगेचच आठवड्याभरात ॲडमिशनही घ्यायचं होतं 60,000 रुपये भरून, त्यांचं पहिलं इन्स्टॉलमेंट. तर झालं, प्रीतीचं ॲडमिशन केलेलं आहे आम्ही. आता टोटल 2 वर्षाची त्यांची 4 लाख रुपये फी आहे, त्यामध्ये 50,000चा डिस्काउंट मिळाला, त्यामुळे आता याला 2 वर्षासाठी 3.5 लाख रुपये खर्च असणार आहे. हे सारं मी डिटेलमध्ये सांगते आहे, कारण इतरांना याचा काहीतरी याच्यातून मार्गदर्शन मिळावं म्हणून. इतर क्लासेस बऱ्यापैकी स्वस्त आहेत, निम्म्या किमतीत आहेत, डिस्काउंटही भरपूर आहे, पण याला हाच क्लास हवा होता. तर मुलांच्या अगेन्स्ट जाऊन पुन्हा आपण त्यांना काही बोलू नाही शकत ना, की नाही बाबा की तू म्हणत होतास हा क्लास आणि आम्ही लावला तुला हा क्लास म्हणून तुझं असं झालं तसं झालं. तर हे आम्हाला नकोच होतं. आहोनी चहा बनवलाय, चहा आणि चपातीचा नाश्ता असणार आहे. मुगाची पातळ आमटी बनवली मी. बंटीला आमटी लागते. बघा तिकडून काय बोलतात, मलाही आवडते, तर सगळ्यांनाच आवडते. साधी सुधी आमटी, खूप साऱ्या चपात्या केलेत ते बघा, आणि भात बनवलाय. तर आज आमचं असं प्लॅनिंग आहे. आहोनी सुट्टी घेतली आहे आणि मलाही सुट्टी घ्यावी लागणार आहे, कारण आम्हाला जायचं आहे प्रीतीशचं कॉलेज कन्फर्म करायला. तर बाकलीवालला प्रीतीशचं ॲडमिशन झालं आहे. तर बाकलीवालशी इंटिग्रेटेड असणारं कॉलेज SNBP आहे. तर SNBPला आम्ही निघालो आहे. चौकशी करणार आहोत. कॉलेज अजून ते कन्फर्म होईल की नाही माहिती नाही, मी तुम्हाला सांगेनच नक्की. SNBP कॉलेज खरंच खूप चांगलं आहे. आहोंचं म्हणणं आहे की तिथेच ॲडमिशन घेऊया. आणि आता इथं प्रीतीश अगदी सांगतोय की नाही पप्पा मला फोमो होईल, बाकीचे सगळे कॉलेजेस आपण पहिले बघायचे आणि शेवटी SNBPला जायचं. कारण त्याचं असं म्हणणं आहे की मला डमी कॉलेज घ्या की जिथे कमीत कमी मला कॉलेजला जावं लागेल, कारण मला JEEवरती जास्त फोकस करायचा आहे. तर शेवटी आम्ही JSK कॉलेज फायनल केलं, ॲडमिशन घेतलंसुद्धा त्यानं आणि त्याच्या मित्रानं. 10,000 भरून आज ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे. SNBP कॉलेजला आठवड्यातून एकदा जायचं कंपल्सरी होतं आणि JSKला 15 दिवसातून एकदा गेलं तरी चालणार आहे. म्हणूनच प्रीतीशने हे कॉलेज कन्फर्म केलं. बरं, यांचं एक्झाम
फार्म सेंटर आळंदीच्या साईडला एक कॉलेज आहे, तिथे मिळणार आहे. आणि बोर्ड घेतला आहे CBSE. प्रितीशचं म्हणणं आहे की ज्यांनी 10th CBSEपर्यंत केली आहे त्यांनी 12वीसाठी CBSE बोर्डच घेणं योग्य आहे. त्याचे काही लॉजिक्स आहेत, रिझन्स आहेत, तो येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. मी त्याला म्हटलं आहे, रिक्वेस्ट केली आहे की तू स्वतः बोल की का तू CBSE बोर्ड फायनल केलेला आहेस. तर हे असं आहे, ट्युशन्स, कॉलेज आणि बोर्ड याचे सारे डिटेल्स मी देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता वाजता आहेत 5:15. 5 वाजून 10 मिनिटच होतात, 5:15 नाही आहे. आणि अहो आता घेऊन निघालेत मला. ही कितवी वेळ अहो काय माहिती किती? ही चौथी वेळ की मी हे फॉर्म जमा करायला निघाली आहे RTOला. खरं कारण काय होतं हा फॉर्म रिजेक्ट करण्याचं की आता या फेब्रुवारीमध्ये मी 40 वय क्रॉस केलं. तर आफ्टर 40 हा RTOचा रूल आहे की डोळे तुमचे चेक करायचे आणि त्या मेडिकल फॉर्मवरती त्या डॉक्टरांची सही आणायची आणि तो फॉर्म जमा करायचा. लास्ट टाइम हे बोलायचं राहून गेलं होतं म्हणून मी हे क्लिअर केलं या व्लॉगमध्ये की मला 3rd टाइम रिटर्न का पाठवलं होतं. त्यावेळेला बोलताना नंतर मी व्लॉग माझा स्वतःचाच मी जेव्हा पाहत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की या फोटोमुळे मला रिजेक्ट केले की परत पाठवले की काय, असा त्या माझ्या म्हणण्याचा अर्थ होतोय. पण तसं नव्हतं. तर आपलं 40 वय क्रॉस झालं तर त्यानंतर RTOचा हा आता नियम आहे की तुम्ही तुमचे डोळे व्यवस्थित असलेल्याचं सर्टिफिकेट लावायचं, म्हणजेच डॉक्टरांची सही घेऊन. आणि त्याला काय बोलतात, फॉर्म किती हो, कोणता फॉर्म आहे तो? हा, सेल्फ डिक्लेरेशन ॲज टू फिजिकल फिटनेस. आणि तेच ना, फॉर्म 1A आहे का? मला सापडेना पण एका हाताने. तर तो आता घेऊन आम्ही फायनली निघालो. आमच्या इथेच एक मोठं हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन डोळे चेक करून आली आहे मी ऑलरेडी. आणि त्यांनी दिली आहे सही. मला अजून तरी काही नंबर लागलेला नाही. चलो, आज फायनली माझा फॉर्म जमा होणार आणि मला थोड्याच दिवसात लर्निंग लायसन मिळणार. मग मी ज्याचं परमनंट लायसन आहे म्हणजेच आहो यांना इथे बसून, म्हणजे मी ज्या जागेवरती बसली या सीटवरती त्यांना बसून मी ड्राईव्ह करू शकते. हा नियम आहे. ते नसताना गाडीत मग मी नाही ड्राईव्ह करू शकत एकटी. अजून मी कार नाही घेऊन जाऊ शकत. काय झालं, गाडीला ब्रेक दिला स्वतःहून? दिला. गाडीचा ब्रेक लगेच कळतो. ड्रायव्हिंग लायसन मला का मिळत नाही माहिती आहे? तर ही माझ्याच कर्माची फळं आहेत. का असं म्हणते मी सांगते तुम्हाला. 2015मध्ये जेव्हा मी MBA पासआउट झाले तेव्हा मी आणि माझा भाऊ, जो त्यावेळेला माझ्याजवळच राहायचा, तर आम्ही दोघांनी मिळून ड्रायव्हिंग क्लासेस लावले. त्याने सगळे पैसे भरले प्रामाणिकपणे 3,500 आणि लायसन वगैरे सगळं काढून घेतलं एजंटकडून. मी मात्र बघा किती शहाणपणा केला. मी ना त्याला 1,500 रुपये भरले होते आणि त्यानंतर लगेचच फोक्सवॅगनला मी इंटर्नशिपसाठी जॉईन झाले. मग मी क्लासला जाऊ शकत नव्हते म्हणून मग मी उरलेले पैसे भरलेच नाहीत त्याच्याकडे 2,000 रुपये. आणि त्याला म्हटलं की माझं मी नंतर करेन लायसन. बघा हां, तर 2015ची ही गोष्ट आहे. आता 2025 आला तरीही मी अजून लायसन करते. म्हणजेच ते 2,000 रुपये मी त्याला दिले असते, ॲटलिस्ट लायसन तरी काढून दे बाबा. आणि हे मला हे दोघं समजावून सांगत होते, माझा भाऊ आणि माझा नवरा. पण मी नाही ऐकलं. मी त्याला म्हटलं, त्यांना म्हटलं की मी फुकटचे का त्याला 2,000 रुपये देऊ, मी काढेन स्वतः लायसन. तर मी अजूनही लायसन काढतीये. ब्लाऊज माझे अजून 2 बाकी आहेत त्याच्याकडे. त्याने पण इतका त्रास दिला. पहिल्यांदा एक ब्लाऊज, नंतर एक साडी, म्हणजे पिकोफॉलच्या सगळ्या साड्या, आणि उरलेले 2 ब्लाऊज. बरं, हा फॉर्म आजही जमा झालेला नाही. का तर 5 वाजेपर्यंतच टायमिंग असतं त्यांचं आणि आम्ही 5:20 त्यांच्यापर्यंत पोहोचलो. कारण आहोंना लास्ट टाइम त्या मॅडमनी सांगितलं होतं की 6पर्यंत आलं तर चालेल, पण 6पर्यंत चालत नाही, 5पर्यंतच ते फॉर्म ॲक्सेप्ट करतात. तर ठीक आहे, चला, त्यांची ते काय चूक आहे, आम्ही एवढं लेट आलोय. ब्लाऊजचं काम तर झालंच नाही. टेलर पण गायब, ब्लाऊज पण गायब. मला आता असं वाटायला लागलंय की आयुष्यभर मी लायसनच काढत राहते की काय. आजही फॉर्म जमा झालेला नाही, घरी घेऊन निघाली नाही. पण आपण हार नाही म्हणायची, पुन्हा यायचं आपण सबमिट करायला. 550 चांगले आहेत. ठीक आहे बघ, चांगले असतील. गेल्या चिरून खावे पहिल्यांदा. जेवायची वेळ आहे, मी जेवायला चला बोलतीये, तर आहोंचं काय चाललंय बघा. का पण तुम्हाला एवढा मूड झालाय आत्ता ती धूळ साफ करायची? कुठे धूळ थोडीशीच आहे अजून जरा साठू दे की. ओगा
जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच स्वतःचं आवरून घेतलं आहे मी, म्हणजे ड्रेस चेंज केला आहे फक्त, कारण पार्थचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आम्ही कल्पनाच्या घरी. म्हटलं जायच्या अगोदर आपलं किचन क्लीन करून जाऊया, कारण पुन्हा परत आल्यानंतर आळस येतो, पाहवत नाही मग उट्याकडे. आणि हे काय आहे माहिती आहे, म्हणजे मी काय भिजायला घालते तर आमच्या गावचे हुलगे, उद्या याची उसळ बनणार आहे. तर आदल्या रात्री कोमट पाण्यामध्ये याला भिजत ठेवायचं आणि अगदी 10-12 कुकरच्या शिट्ट्या करायच्या, तेव्हा हे कुठे जाऊन शिजतं. की बर्थडे बॉयला विश करायचं. खूप यशस्वी Happy birthday to you. ए गॉगल मस्त आहे, छान आहे. टीचर, पार्थची टीचर. पार्थनी तर गॉगल घातलेला नव्हता, तर मी त्याला आदल्या रात्री म्हणजे 12 वाजता जेव्हा घरी त्यांनी सेलिब्रेट केला ना त्याचा बर्थडे, तेव्हा गिफ्ट म्हणून त्याला जो काही गॉगल मिळाला आहे त्याच्याबद्दल बोलत होते. कल्पनाचा हा फोल्डेबल डायनिंग टेबल आहे, ज्याला तिने आता इतक्या छान पद्धतीने डेकोरेट केले. मला खूप आवडलं हे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. इन्स्टाच्या एका पेजवरून तिने हे ऑर्डर करून घेतले. 2,500 समथिंग काहीतरी खर्च आला आहे, पण किती सुंदर झालं आहे ना. मीही विचार करते की हे सेम टू सेम असं बनवून आपण एखाद्या वॉलला घरामध्ये लावू शकतो, कारण तसंही माझं घर अजून डेकोरेट होणं बाकी आहे. खूप सारा स्कोप ठेवला आहे मी, की जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण अशा पद्धतीने छान डेकोरेट करूया. अशा पद्धतीनं पार्थच्या बड्डे सेलिब्रेशननी दिवसाचा एंड अगदीच गोड करण्यात आलेला आहे. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. आय होप मी दिलेली इन्फॉर्मेशन नक्कीच युजफुल ठरेल. उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू ऑल.